नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समर ट्रिपसाठी पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी घेऊन जात आहे, जे की फॅमिली आउटिंगसाठी परफेक्ट असे हे ठिकाण आहे. या लोकेशनचं नाव आहे मेहर रिट्रीट. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. या ब्लॉगमध्ये मी मेहर रिट्रीटबद्दल फुल इन्फॉर्मेशन देणार आहे. सो हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. तर सकाळी आम्ही लवकर उठून जाण्यासाठी तयारी करायला घेतली. छकुली आणि श्रीला सुद्धा आज थोडंसं लवकर उठवलं, त्यांना थोडासा नाश्ता वगैरे भरवला. आज खूप दिवसानंतर आम्ही सगळे असे बाहेर चाललो होतो. मेहर रिट्रीटला जाण्यासाठी अराउंड आम्ही 8:45च्या दरम्यान निघालो होतो. थोड्या वेळाने श्री आणि छकुलीला सुद्धा गाडीमध्ये थोडं झोपवलं होतं, म्हणजे ते तिथे जाऊन एन्जॉय करू शकतील. अराउंड 10च्या दरम्यान आम्ही मेहर रिट्रीटला पोहोचलो. इथे भरपूर अशी गर्दी होती. इथे तुम्ही 2 प्रकारे बुकिंग करू शकता, ऑनलाईन त्यांच्या साईटवरून किंवा डायरेक्ट इथे ऑफलाईन. बट तुम्हाला इथे कॅश कॅरी करावी लागेल. आम्ही इथे ऑनलाईन बुकिंग केलेली होती. इथे तुम्ही बस ट्रान्सपोर्ट किंवा स्वतःच्या गाडीने येऊ शकता. हा त्यांचा आतमध्ये जाण्याचा एंट्रन्स आहे. आम्हाला आमचं बँड मिळालं होतं, तर आम्ही आता आतमध्ये जाते. मस्त आता सगळीकडे ग्रीनरी होती. सगळीकडे असं आजूबाजूला नारळाचे झाड होते. मग छान असं गावी आल्यासारखं, कोकणात आल्यासारखं वाटत होतं. आजूबाजूचा परिसर खूप मोठा आणि स्वच्छ असा होता. मेहर रिट्रीटला पोहोचल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. त्याच्यानंतर सगळ्यात आधी आम्ही डायनिंग हॉलमध्ये गेलो. इथे ब्रेकफास्टचा टायमिंग 9:30 ते 11 असा आहे. खूप स्पेसियस आणि क्लीन असा हा त्यांचा डायनिंग हॉल होता. एवढी गर्दी असून सुद्धा अजिबात वेट करावा लागला नव्हता. ब्रेकफास्टमध्ये मिसळपाव, शिरा आणि पोहा असा त्यांचा मेन्यू होता. तर आम्ही आमचा आवडता मिसळपाव घेतला. मस्त असं आम्ही मिसळपाव एन्जॉय केलं. त्याच्यानंतर आम्ही चिल्ड्रन प्ले एरियामध्ये गेलो. शिवानी आणि श्रीला मस्त डकवरती बसवलं. ते दोघं खूप असं खुश होते. त्यांच्यासोबत आम्ही आमचं बालपण एन्जॉय करत होतो. मी सुद्धा मस्त झोका घेतला. शिवानी आणि श्रेयांशी अशी ही पहिलीच ट्रिप होती. चिल्ड्रन प्ले एरिया छान असा मोठा होता. इथे मुलांना खेळायला झोपाळा होता, त्याच्याबरोबर स्लायडिंग होते आणि थोडासा आराम करायला इथे बेंचेस, कॉट वगैरे ठेवलेले होते. इथून मस्त मनसोक्त खेळून झाल्यानंतर आम्ही मॅजिक शो बघायला गेलो. एक रंग की चिड़िया दिखा दूं या 2 रंग की दिखा दूं और काटने वाला इसको यहाँ रखूंगा, हिलो मत, बाद में दिखाएंगे। और आप लोगों के लिए मंगाया हूँ दिल्ली से, अगर जाएगा तो बता दो सर, इसको मार दिया जाए या फिर इसको 1 से 2 बना दिया जाए। कपड़ा लगा के हटा पर्दा दिखा जलवा, जोड़ा बनिए। मॅजिक शो बघितल्यानंतर इथे बैलगाड्यांची राईड आहे, जो आजूबाजूचा परिसर आपल्याला फिरवून दाखवतात. तर आम्ही त्या राईडवरती गेलो. बैलगाडीवरती बसल्यानंतर मात्र शिवानी आणि श्री खूप खुश होते. त्यांना अशी हंबा दिसत होती. बैलगाडीवर बसल्यावर मात्र खरोखर असं गावी आल्यासारखं फील झालं. शिवानी अशी आमच्या कॅप कुठेतरी पडली होती, म्हणून तिच्या डोक्यावरती असा स्कार्फ ठेवलेला होता. बैलगाडीचा मस्त छान असा अनुभव घेतल्यानंतर आम्ही ऑब्झर्वेशन टॉवरला गेलो. या ऑब्झर्वेशन टॉवरवरून तुम्हाला पूर्ण मेहर रिट्रीटचा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. मस्त अशी ही ग्रीनरी आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑब्झर्वेशन टॉवरवरून मातोबा लेक सुद्धा बघायला मिळेल. ऑब्झर्वेशन टॉवरला जाऊन आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पेट झूला जाऊ शकता. पेट झू एरियाला गेल्यानंतर आम्ही सगळे असे पेट पाहिले. त्याच्यानंतर पाणकोंबडी बघितली, शाहमृग बघितला. त्याचबरोबर ससे होते, बदक होते, त्याच्यानंतर पक्षी होते बरेच. शहामृग तर खरंच खूप मोठा होता. मी पहिल्यांदाच एवढा मोठा शहामृग पाहिला होता. पेट झू थोडा फिरून झाल्यानंतर शिवाज्ञाला बैलगाडी दिसली, तर तिला परत बैलगाडीवरती बसायचं होतं, म्हणून आम्ही त्या रुलर हाऊसच्या बाजूलाच बैलगाडी होती, त्याच्यावर त्या दोघांना बसवलं. थोडा वेळ तिथेच बसून झाल्यानंतर आम्ही रुलर हाऊस बघायला गेलो. तिथे मस्त अशी विहीर बांधलेली होती. त्याच्यानंतर प्रॉपर असं जुन्या काळातली जी घरं आहेत ती होती. समोर तुळशीचं वृंदावन होतं. बैठकी घरामध्ये असं छान जातं होतं, मुसळ होतं. त्याच्यानंतर चूल होती मांडलेली. दुसऱ्या खोलीमध्ये असा पाळणा बांधलेला होता. म्हणजे जे जुन्या पद्धतीचं पारंपरिक जे आहे ते त्यांनी असं जतन केलेले होते तिथे. मी सुद्धा तिथे छान असे फोटोशूट करून घेतलं. खरंच हे रिसॉर्ट फॅमिली आउटिंगसाठी परफेक्ट अशी ही प्लेस आहे. या रिसॉर्टचे चार्जेस पर पर्सन 750 आहे. विथ GST 885 तुम्हाला हे चार्जेस पडतील.
5 वर्षाच्या वरती मुलं असेल तर त्यांचे चार्जेस 500-550 असे आहे. थोडेफार ॲक्टिव्हिटीज इथे पेड आहे, बाकीचे सगळे अनपेड आहे. इथेच फिरून झाल्यानंतर उसाचा रस आम्ही प्यायला गेलो. अनलिमिटेड इथे उसाचा रस आहे. त्याच्यानंतर ट्रॅक्टर राईडला गेलो. ट्रॅक्टर राईड आम्ही मस्त एन्जॉय केली. ही ट्रॅक्टर राईड मातोबा लेकपर्यंत जाते. आजूबाजूला सगळी असा शेतीचा परिसर आहे. मुलांसोबत आम्ही सुद्धा छान अशी ट्रॅक्टर राईड एन्जॉय केली. ट्रॅक्टर राईड झाल्यानंतर मात्र प्रचंड अशी भूक लागलेली होती. इकडची जेवणाची वेळ 12 ते 3 आहे. सध्या समर स्पेशल असे त्यांचे मेनू चालू आहे. तर समर स्पेशल त्यांनी आमरस थाळी अशी ही ठेवलेली आहे. फिरून फिरून दमल्यानंतर मस्त आम्ही आमरस थाळीवरती ताव मारला आणि खरंच खूप छान असं इकडचं जेवण होतं. जेवण झाल्यावरती मात्र खूप आळस आला होता. श्री आणि छकुलीला सुद्धा झोप आली होती. किड्स प्ले एरियामध्येच हा पाळणा होता. तिथे या दोघांना आम्ही झोपवलं आणि आम्ही सुद्धा थोडंसं रेस्ट घेतली. थोडंफार रेस्ट नंतर आम्ही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करायला गेलो. पेड ॲक्टिव्हिटीमध्ये ही पॉटरी होती. ₹50 काहीतरी याचे चार्जेस आहेत. त्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. मोठ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी इथे सेपरेट असे स्विमिंग पूल आहेत. स्विमिंग पूलच्याच बाजूला बॅग ठेवण्यासाठी काउंटर आहे. तसंच चेंजिंग रूमसुद्धा आहे. चेंजिंग रूम आणि वॉशरूम दोन्ही आहे. स्विमिंग पूलच्याच बाजूला बॅग ठेवण्यासाठी काउंटर आहे. तसेच चेंजिंग रूम आणि वॉशरूम दोन्ही आहे. अजून एक बॅग ठेवायचं काउंटर ते डायनिंग हॉलच्या बॅक साईडला आहे. आम्ही शिवानी आणि श्रेयांशला घेऊन लहान मुलांच्या स्विमिंग पूलमध्ये गेलो. लहान मुलांचे हे स्विमिंग रिंग आहेत ते आपल्याला तिथे परचेस करावे लागतात आपल्याला हवे असेल तर. 150 पासून रिंगचे स्टार्टिंग आहेत. शिवानी आणि श्रेयांशने स्विमिंग पूलमध्ये खूप म्हणजे खूप एन्जॉय केला. अजिबात त्यांना पाण्यातून बाहेर यायचं नव्हतं. त्या दोघांसोबत आम्ही दोघं सुद्धा प्रचंड दिवसाने असं आमचं बालपण जगत होतो. खरंच खूप मजा येत होती. म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल असं तिथे गेलो होतो आणि खरंच पैसा वसूल झाला असं म्हणण्यात हरकत नाही. खूप लहान लहान मुलं तिथे आली होती आणि प्रत्येकजण असं एन्जॉय करत होतं. आमचा श्री तर बघा किती छान असं एन्जॉय करायला लागलाय तिथे. शिवानी आणि श्रेयांचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत असं वन डेसाठी कुठे आउटिंगचा प्लॅन करत असाल तर खरंच हा बेस्ट प्लेस आहे. तुमच्यापैकी कोण इथे येऊन गेलं असेल तर तुमचा एक्सपिरियन्स इथला कसा होता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला नक्की लाईक करा. शिवानी आणि श्रेयांचं स्विमिंग पूलमधून यायचं अजिबात मन करत नव्हतं. बराच वेळ आम्ही स्विमिंग पूलमध्ये खेळत होतो त्यांच्यासोबत. बरेचसे ॲक्टिव्हिटीज आम्हाला इथे अजून बघायचे होते. इथे 2 मॅजिक शो असतं. एक दिवसभर असतं आणि एक 3चा शो असतो. 3च्या शोला आम्हाला काही जाता आलं नाही. स्विमिंग पूल झाल्यानंतर आम्ही रेन डान्सकडे गेलो. रेन डान्सचे इथे पाणी खूप थंड असल्यामुळे श्रेयांशला आणि शिवानीला बाहेर येऊन डान्स करायचा होता. मस्त त्यांनी इथेही खूप एन्जॉय केला. गाण्याच्या साऊंडवरती मस्त त्या दोघांचा डान्स चालू होता. बराच टाईम आमचं इथे केल्यानंतर आम्हाला आता दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज पण करायच्या होत्या म्हणून आम्ही आवरून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजकडे गेलो. इथे आमची शेवटची राईड राहिली होती ती होती बोटिंग राईड. सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही बोटिंग राईडला गेलो. बरंच ऊन कमी झालं होतं. स्विमिंग पूलमधून आल्यानंतर छान असं गार वाटत होतं. शांत असं बोटिंग राईडवरून शेवटचा एक फेरफटका घेतला. त्यानंतर इव्हनिंग स्नॅक्ससाठी डायनिंग हॉलला गेलो. तिथे चहा, कॉफी आणि भेळ होती. ते एन्जॉय केलं आणि घरी जाण्यासाठी निघालो. असा आमचा आजचा दिवस मस्त आम्ही एन्जॉय केला. तुम्हाला काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. चलो तर फिर बाय.